एस-आय-पी करताना पहिली गोष्ट म्हणजे ती दीर्घकालीन करावी. ती इक्विटीचीच करावी. बॅलन्स्ड, डेट किंवा अन्य मिक्सचर इक्विटीशी झालेल्या प्रोडक्टची करू नये. प्युअर इक्विटी बेस्ड प्युअर म्युच्युअल इक्विटी फंड्स. बेस्ड म्युच्युअल फंड्सच असावेत आणि त्यातही मला तुम्ही विचाराल तर थोडेसे ॲग्रेसिव्ह काइंड ऑफ म्युच्युअल फंड्स असावेत. ओके. म्हणजे का बरं? मुळात एस-आय-पी ह्या प्रोडक्ट्सची खासियतच ती आहे की ते धोके कमी करतं, धक्के-बुक्के कमी करतं आणि जेव्हा ते कमी करतं आहे, तेव्हा आपण आधीपासूनच मवाळ असलेलं प्रोडक्ट जर घेतलं, तर त्याची तितकीशी मजा तुम्हाला येणार नाही. म्हणजे हे कसं आहे की मिसळ खाताय तुम्ही, तुम्हाला नसेल मिसळ तिखट हवी, तर तुम्ही लिंबू घेताच आहात. मग लिंबू जर तुम्ही 2-3 फोडी घेताच आहेत, तर मग मूळ चवदार असलेली मिसळ तरी घ्या ना. त्याला सांगू नका की मला बेबी काइंड ऑफ दे आणि वर पुन्हा त्याच्यात जर तुम्ही 2 लिंब पिळलीत, तर मोस्टली ती आंबटच होईल, ती मिसळ राहणारच नाही. तसं शेअर बाजाराचा जो मूळ स्वभाव आहे की तो त्या हेलकाव्यांमधनं फायनली वेल्थ क्रिएशन करतो अंततोगत्वा. तो जर तुम्हाला अनुभवायचाच आहे, तर तुम्ही इक्विटी मार्केट्समध्येच संबंध असलेली आणि त्यातही थोडीशी ॲग्रेसिव्ह असलेली एस-आय-पी करा. खूप माइल्ड बेस निवडायचा आणि पुन्हा त्याला अशा एका ठिकाणी टाकायचं की त्याला हलायला पण वाव द्यायचा नाही जास्त. असं करण्याने मला वाटत नाही की ते उद्देश आपले पूर्ण होतील. आपण इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न मिळवू शकतो. ऑफकोर्स हे माझं मत आहे. याच्याशी प्रत्येकाने सहमत होण्याची आवश्यकता आहे.